कालचं एकदा रिवाईज करून पुढे जाऊ. तर काल आपण जे बघत होतो काय होतं, आपल्याकडे ही बॉडी आहे अँड वी आर रोटेटिंग दिस बॉडी अबाउट सम ॲक्सिस बाय अप्लाइंग व्हॉट टॉर्क. काहीतरी टॉर्क आपण अप्लाय करत होतो आणि बॉडीला आपण रोटेट करत होतो, बरोबर. हा पार्टिकल काय M1 आहे. बॉडी जर रोटेट झाली तर पार्टिकल M1 रोटेट होईल. कसा? अबाउट द ॲक्सिस. ही डिस्टन्स किती असेल? R1, बरोबर. संपूर्ण बॉडी रोटेट झाली तर M2 पण रोटेट होईल आणि त्या पाथचा रेडियस काय असेल? R2. बॉडी रोटेट झाली तर M3 पण रोटेट होईल आणि मग या सर्कलची रेडियस काय असेल? R3 असेल, बरोबर. आणि काल आपण आणखी एक गोष्ट बघितली होती, बॉडी रोटेट होताना एक व्हेलॉसिटी असते टॅन्जेन्शियल, ही काय? V2 M2ची, आणि एक असते अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, ही असते ω2. इथे पण ही कोणती आहे? ही आहे V1 आणि अलॉंग द सर्कम्फरन्स ही काय? ही आहे ω1. बेसिक फॉर्म्युला काय आपल्याकडे? V = R ω. त्याच्यावरनं ओमेगाची व्हॅल्यू निघेन V/R. मग त्याच्यावरनं ω1 फॉर फर्स्ट पार्टिकल, तो काय असेल? V1/R1. ω2 काय असेल? V2/R2. पण ह्यातली एक गंमत माहिती आहे का? हे ω1 ω2 ω3 सगळे एकच आहेत, सगळे ओमेगा आहेत. म्हणजे ह्या बॉडीची जी व्हेलॉसिटी ती किती आहे? ω. असं होणार नाही ना कधी. असं होईल का? शक्य आहे का? बघा, मी म्हटलं की हा आपला हे कीबोर्ड आहे आणि कीबोर्डला रोटेट करतोय, हे एकत्र रोटेट करतील ना. हा पार्टिकल असं होईल का की हा पुढे गेला आहे, हा फास्ट चालला आहे आणि हा स्लो चालला आहे. म्हणजे मी असं फिरवताना थोड्या वेळानंतर तुम्हाला असं वाटेल की सर ते एंटरची की होती ना ती इथं पोचली आहे आणि हा खूप स्लो चालला आहे, अल्टरची की इथं पाठीमागच आहे. मग थोड्या वेळानंतर असं होतं का की हा असा मी याला फिरवायला लागलो की निम्मा इथं पोचला आहे कीबोर्ड, निम्मा कीबोर्ड तर इथंच आहे, निम्मा इथंच आहे, असं नाही ना, अखंड पोचतो. म्हणजे काय? प्रत्येक पार्टिकलची जी डिस्प्लेसमेंट आहे ती काय? सेम आहे. डिस्प्लेसमेंट सेम आहे, मग व्हेलॉसिटी पण काय? सेम. म्हणजे अख्ख्या बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आणि प्रत्येक पार्टिकलची ω1 ω2 ω3 ह्या सगळ्या काय आहेत? सेम आहेत. म्हणजे किंवा उलटं असं म्हणा की बॉडीची ओमेगा पहिल्या पार्टिकलची पण काय? ओमेगा. दुसऱ्याची पण काय? ओमेगा. तिसऱ्याची पण काय? ओमेगा. आणि सगळ्यांचीच काय? ओमेगा. म्हणजे ω1 पण ओमेगा आहे, ω2 पण ओमेगा आहे. हा ए मात्र आहे की ω1 होताना तो V1/R1 हा जो रेशो आहे हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय होणं, हे असं असेल काहीतरी. समजा ओमेगाची व्हॅल्यू माझ्याकडे 10 आहे, V1 म्हणजे 100 असेल, V1 100 असेल तर रेडियस काय असेल? 10 असेल. हा V2 समजा 200 आहे, तर रेडियस काय असेल? 20 असेल. मग रेशो काय होईल? सेम. 100/10 10, 200/20 10, रेशो सेम राहील. V1 बदलेन, R1 बदलेन. बरं, आता ह्याच्यामध्ये मी म्हटलं की पहिला पार्टिकल आहे त्याची कायनेटिक एनर्जी किती? तर पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी Ke1 ती किती असेल? 1/2 मास ऑफ फर्स्ट पार्टिकल इंटू काय? वेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल, ह्याचा काय? स्क्वेअर. 1/2 m1 v1 स्क्वेअर. मी म्हटलं व्हॉट इज कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल Ke2, ती काय होईल? 1/2 m2 v2 स्क्वेअर. मी म्हटलं व्हॉट इज कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल, काय होईल ती? 1/2 m3 v3 स्क्वेअर. असं करत 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 मी म्हटलं व्हॉट इज
कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल ती काय होईल 1/2 mn vn स्क्वेअर. मग म्हटलं की अख्ख्या बॉडीची कायनेटिक एनर्जी काय, व्हॉट इज कायनेटिक एनर्जी टोटल, ती काय होईल पहिल्या पार्टिकलचा ke1 प्लस दुसऱ्या पार्टिकलची ke2 प्लस तिसऱ्या पार्टिकलची ke3 असं ॲड करत करत जावा कुठपर्यंत अप टू ke पर्यंत. बरोबर. मग काय होईल हे के टोटलला काय म्हटलं आपण, कोणाची एनर्जी ही रोटेट करणाऱ्या बॉडीची, तिला काय म्हणता येईल ई रोटेशनल. काय होईल 1/2 m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर प्लस 1/2 m3 v3 स्क्वेअर प्लस 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 अँड अप टू 1/2 mn vn स्क्वेअर. सोपं आहे, ही एवढी होईल. बरं ह्याच्यामध्ये आता व्हॅल्यूज टाका आपण. ई रोटेशनलमध्ये 1/2 मास वेगळा आहे. आपण आताच बघितलं v1 काय होतं, सेम होता. v1ची व्हॅल्यू काय होती r1 ओमेगा. r1 ओमेगा 1 आहे, पण ओमेगा 1ची व्हॅल्यू किती आहे ओमेगा आहे. त्यामुळे काय झाला तो r1 ओमेगा. हा भेटला v1ची व्हॅल्यू काय r1 ओमेगा आणि ह्याचा काय स्क्वेअर प्लस 1/2 m2. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ v2, इट इज r2 ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर. असं करत 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 आपण आलो काय भेटेन 1/2 mn rn ओमेगा स्क्वेअर. बरोबर. बरं मग ई रोटेशनल हा किती आला 1/2 आणि m1 इथं काय r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस काय 1/2 m2 r2 स्क्वेअर आणि काय ओमेगा स्क्वेअर. असं करत 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 1/2 mn rn स्क्वेअर आणि काय ओमेगा स्क्वेअर. म्हणजे हा ई रोटेशनल ह्याच्यामध्ये 1/2 ओमेगा स्क्वेअर जर कॉमन काढला तर आतमध्ये काय येईन m1 r1 स्क्वेअर प्लस काय m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस अँड अप टू mn rn स्क्वेअर. ही जी अख्खी टर्म होती m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर, ह्या सगळ्या टर्मलाच एक नाव दिलं आपण. काय नाव दिलं आय इनर्शिया किंवा नाव दिलं रोटेशनल इनर्शिया. मग फॉर्म्युला काय बनला ई आर हा बनला 1/2 ओमेगा स्क्वेअर इंटू काय आय. व्हेरी गुड. आता समजा मी ई रोटेशनल हा घेतला, ह्या आयला अलीकडे लिहू शकतो मी इथे. कसं विनतो 1/2 आय अगोदर ओमेगा स्क्वेअर नंतर, आणि याला मी कम्पेअर केलं कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यासोबत. हा फॉर्म्युला कधी आहे ज्या वेळेला बॉडी काय करते रोटेट होते अबाउट सम ॲक्सिस. ज्या वेळेला एखादी बॉडी अशी सरळ जाते विथ वेलॉसिटी v, त्या बॉडीचं मास असतं m, त्यावेळेला मला सांगा कायनेटिक एनर्जी किती असते 1/2 mv स्क्वेअर. ज्या वेळेला बॉडी अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने रोटेट होते त्यावेळेला एनर्जी किती असते 1/2 I ओमेगा स्क्वेअर. पुन्हा एकदा कम्पेअर करा. बॉडी रोटेट झाली किती अँग्युलर व्हेलॉसिटीने ओमेगाने, तर त्या बॉडीकडे असणारी एनर्जी किती 1/2 I ओमेगा स्क्वेअर. बॉडी जर सरळ गेली अलॉंग द लाईन तर बॉडीकडे असणारी लिनियर व्हेलॉसिटी किती आहे v. आता बॉडीची एनर्जी किती 1/2 m
व्ही स्क्वेअर. क्लिअर होतं आहे. म्हणजे ही एनर्जी रोटेट होताना, ही एनर्जी बॉडी सरळ जाताना. मग कम्पेअर करा, इथं ओमेगा, इथं काय व्ही आहे, इथं ओमेगा स्क्वेअर, इथं काय व्ही स्क्वेअर आहे, इथं आय आहे, खाली काय एम आहे. म्हणजे आणि 1/2 साठी काय 1/2 आहे. जे काम आय करतो रोटेशनल मोशनमध्ये, ते काम मास करतं लिनियर मोशनमध्ये. लिनियर मोशनमध्ये मास काय करतं, मास जर वाढत 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 गेलं तर बॉडी ढकलणं काय होईल अवघड. जर इनर्शिया वाढत 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 गेला तर बॉडी रोटेट करणं काय होईल अवघड. म्हणजे मास बॉडीची लिनियर मोशन अपोज करण्याचं काम करतं. तो एक प्रकारचा लिनियर मोशनचा इनर्शिया आहे. तर आय हा बॉडी रोटेट करणं अवघड करतं. आय हा एक प्रकारचा बॉडीचा रोटेट करण्याचा इनर्शिया आहे. तर आयला आपण काय म्हणू रोटेशनल इनर्शिया. चालतं. तर आयला आपण काय म्हणणार रोटेशनल इनर्शिया. म्हणता एकदा, बॉडीला जर व्ही वेलॉसिटीने सरळ घेऊन गेलो विथ वेलॉसिटी व्ही, तर मास अपोज करणारे बॉडीची लिनियर मोशन, तेच काम अँग्युलर वेलॉसिटी असताना इनर्शिया करणारे, आय करणारे. इनर्शिया अपोजेस रोटेशनल मोशन, मास opposes linear motion. What is work of mass in linear motion? Same is work of inertia in rotational motion. इनर्शिया मध्ये लपलेली गोष्ट आहे m1 r1 स्क्वेअर. पहिलं मास m1, r1 डिस्टन्स अवे असताना त्याचा इनर्शिया m1 r1 स्क्वेअर. दुसरं मास m2, r2 डिस्टन्स असताना त्याचा इनर्शिया m2 r2 स्क्वेअर. सगळ्यांचा एकत्र आय m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर. ॲक्सिस ऑफ रोटेशन मास m1 r1 डिस्टन्स अवे, मास m2 r2 डिस्टन्स अवे. मीन्स m1 r1 स्क्वेअर indicates distribution of mass away or close to axis of rotation. Entire addition m1 r1 square plus m2 r2 square up to mn rn square indicates total distribution of mass from axis of rotation. क्लिअर आहे ना. थोडक्यात होतं काय हे बघतं, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनं माझं पहिलं मास कुठे होतं, माझं दुसरं मास कुठे होतं, माझं तिसरं मास कुठे होतं, माझं चौथं मास कुठे होतं, यांचं फक्त डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास केला. मला एक सांगा, आता जर मासेस जर दूर 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 गेले, म्हणजे हा r1 होता, हा r2 होता, हा r3 होता, हा r4 होता. क्षणभर असं पकडा की सेम सिस्टीममध्ये हा मास m1 इथं होता ना, खूप दूर गेला, आता इथे नाही, हा थोडा इथे गेला, r1 वाढलं. समजा हा r2 आहे, हा एवढा होता, हा आणखीन दूर गेला, हा इकडे गेला. म्हणजे काय होईल, बॉडीचं मासचं डिस्ट्रीब्युशन वाढलं कमी झालं वाढलं. मग मला सांगा, हा जो स्क्वेअर होता ना m1 r1 स्क्वेअर, जर r1 वाढला तर r1 स्क्वेअर पण काय होईल वाढेल. r2 वाढला तर m2 r2चा स्क्वेअर पण काय होईल वाढेल.
R3 वाढला तर M3 R3चा स्क्वेअर पण वाढेन. म्हणजेच मला सांगा जो इनर्शिया होता तो वाढेन का कमी होईल? वाढेन. कधी वाढेन? मासेस जर ॲक्सिसपासनं दूर दूर गेले तर वाढेन. मासेस ज्या वेळेला ॲक्सिसच्या जवळ होते ही बॉडी होते ना अशी. मासेस जर ॲक्सिसपासून दूर गेले तर सांगा बॉडीची साईज वाढली का कमी झाली? वाढली. कधी कधी काय माहिती आहे का, बॉडीची साईज पण न वाढवता आपण मासेसला दूर नेऊ शकतो. एक्झाम्पल म्हटलं आय एम हॅव्हिंग दिस व्हील, डिस्क आहे साधी सोपी. हां, दिस इज वॉट ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, नाव हिअर दिस मास इज M1 हिअर अँड डिस्टन्स इज वॉट R1. सपोज I make this disk horizontal and now my axis of rotation is this. See, previously अख्खी डिस्क अशी गोल फिरते ना. तो आणखी सोपं करा, चला असं करा. पहिल्यांदा डिस्क आडवी होती, अशी हॉरिझॉन्टल होती. ॲक्सिस काय होता? उभा होता. नाव आय एम मेकिंग डिस्क व्हर्टिकल. सेम इज ॲक्सिस. ॲक्सिस बदलला का? नाही, पण फरक पडला. फरक कुठे पडला माहिती आहे? फरक पडला इथे, म्हणजे माझं मास M1 होतं जे किती दूर होतं? R1. आणि आता जर म्हटलं इथलं मास, हे मास M1 आहे, सांगा R1 कमी झाला का वाढला? कमी झाला. फक्त आपण डिस्क तीच ठेवली, सेम डिस्क, बट व्हॉट वी आर चेंजिंग? वी आर चेंजिंग इट्स ओरिएंटेशन. सो वी आर चेंजिंग distance of particles from axis. When the disk is in this way, it is difficult to rotate. Why? Because inertia is more. Why inertia is more? Because radius is more. Radius is more, so square of radius is more. In this case, radius is small. So when radius reduces, square of radius reduces, so inertia also reduces. So what is happening? When the masses are close to axis, inertia is low. When the masses are away from axis, inertia is high. Right? Tell me. Suppose I am having this is doll and hands of doll, right? And doll is rotating about the axis. When the hands are away, means masses are away from the axis of rotation, right? So inertia is very very high. Inertia वाढला तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय होईल? कमी होईल. ती कमी होईल. स्पीड काय होईल त्याचा? कमी होईल. आणि त्याच डॉलने समजा हात जवळ घेतले बाबा बॉडीच्या, असे जवळ घेतले. आता मला सांगा मासेस काय झाले? क्लोज झाले. मासेस जर क्लोज झाले तर काय होतील? तर रेडियस काय झाली? कमी झाली. रेडियसचा स्क्वेअर काय झाला? कमी झाला. मग इनर्शिया काय झाला? कमी झाला. क्लिअर होतंय? तुम्ही सांगा मला, समजा असं केलं आपण तर डायग्राम नंबर 1 माझ्याकडे ही सिस्टीम आहे आणि दिस इज माय ॲक्सिस ऑफ रोटेशन. डायग्राम नंबर 2 सेम सिस्टीम आहे, अशी ठेवली आता, आणि हा माझा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. डायग्राम बघून फक्त मला सांगा इनर्शिया ह्याचा I1 आहे, याचा इनर्शिया I2 आहे. कोणता जास्त आहे कोणता कमी आहे? I1 जास्त आहे. का जास्त आहे? रेडियस जास्त आहे. रेडियस जास्त आहे म्हणजे रेडियसचा स्क्वेअर जास्त आहे. मग इनर्शिया काय? जास्त आहे. क्लिअर झालं? पुढे जाऊया. सेकंड, मी म्हणलं असं काहीतरी माझ्याकडे की बाबा हा क्रिकेटचा एक बॉल आहे साधा सोप्पा, आणि क्रिकेटचा दुसरा बॉल आहे सेम रेडियसचा, आणि हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. आता इनर्शिया सांगा सेम, पण समजा एक क्रिकेटचा बॉल मोठा आहे आणि एक बॉल छोटा आहे. आता सांगा इनर्शिया ह्याचा काय? I1 आणि ह्याचा काय?
I2. कोणतं इनर्शिया जास्त कोणतं कमी? I1 जास्त, I2 कमी. म्हणजे क्रिकेट खेळताना तर बॉल स्विंग करायचा आहे, कोणतं इझी आहे? I2 इझी आहे. का बरं? इनर्शिया कमी आहे. साईज कमी झाली तर काय होईल? इनर्शिया कमी होईल माझा, आणि साईज वाढली तर इनर्शिया पण वाढेल. म्हणजेच माझ्याकडे फक्त बॉलची मी साईज कमी जास्त केली तरी पण मी काय करू शकतो? अँग्युलर व्हेलॉसिटी कमी जास्त करू शकतो, कारण इनर्शिया मला व्हॅरी करण्याचं फ्रीडम तिथं भेटतं. सोपं आहे. जाऊया पुढे. एक छोटंसं न्यूमेरिकल करू आपण. मी म्हणलं हा ॲक्सिस आहे आणि समजा दिस इज 1 मीटर डिस्टन्स. लेट मी टेक हिअर मास ऑफ 1 kg, and now I am having here second mass of 2 kg and I am having 2 meter distance. काढायचं काय? We need to find inertia. What is formula? m1 r1 square plus m2 r2 square. पुढे जायची गरज आहे का? नाही, कारण दोनच माझ्याकडे मासेस आहेत. काय बनते? What is m1? 1 kg. So 1 into radius is 1. 1 into 1 square. It will be 1 plus what is m2? M2 is 2 kg. This is 2 kg. So I am 2. What is distance? 2. It is again 2 square. So 1 plus 2 into 4, 8. So inertia is 9. इथे जे पार्टिकल्स आहेत ना, हे कसे आहेत? वेगवेगळे पार्टिकल्स आहेत ना. पार्टिकलची बाउंड्री बघा बरं. ही झाली बाउंड्री या पार्टिकलची, ही झाली बाउंड्री या पार्टिकलची. बाउंड्रीज जर वेगवेगळ्या असल्या तर त्याला म्हणायचं डिस्क्रीट सिस्टीम. डिस्क्रीटचा अर्थच काय? बाउंड्रीज वेगवेगळ्या मला दिसल्या पाहिजेत. असं झालं तर मी समजा म्हटलं की माझ्याकडे ही बॉडी आहे आणि ही बॉडी ही आहे. बाउंड्रीज अशा वेगवेगळ्या दिसतच नाहीत मला. ही बाउंड्री वेगळी, ही वेगळी दिसते का? नाही. दोघांची मिळून कंबाईंड बाउंड्री एकच झाली तर ह्याचं नाव काय? ह्याचं नाव आहे कंटिन्युअस सिस्टीम. काय नाव आहे? कंटिन्युअस सिस्टीम. तर आपल्याला तर इनर्शिया काढताना दोन प्रकारे काढायचा आहे. पहिला काढायचा कोणता? डिस्क्रीटचा. नंबर 1 डिस्क्रीटचा आणि नंबर 2 कंटिन्युअसचा. आता ज्या ज्या वेळेला डिस्क्रीटचा काढतो, बाउंड्रीज काय आहेत? बाउंड्रीज आपल्या वेगवेगळ्या आहेत. तर डिस्क्रीटचा काढताना आपलं काम खूप सोपं आहे. आपलं डिस्क्रीटचा काढायचं आहे, आपण नॉर्मल अल्जेब्रा वापरणार, प्लस समेशन या गोष्टी वापरणार. जर हे नसेल आणि कंटिन्युअसला गेलो, सांगा बॉडी कंटिन्युअस झाली ना, कंटिन्युअससाठी जे वापरणार त्याचं नाव काय? इंटिग्रेशन. म्हणता एकदा. फॉर डिस्क्रीट सिस्टीम we need to use summation. For continuous system we need to use integration. एकदा रिवाइज करू. मला सांगा इनर्शियाचा फॉर्म्युला काय? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस प्लस व्हेरी गुड. एकच पार्टिकल आहे m1 फक्त, रेडियस r1, तर इनर्शिया काय? m1 r1 स्क्वेअर. आणि समजा कंटिन्युअस बॉडी आहे तर समेशन करता येईल का? नाही. तर काय करायचं? इंटिग्रेशन करायचं. व्हेरी गुड. लिहिता एकदा पुढे नोटबुकला लिहा. डिस्क्रीट पार्टिकल सिस्टीम. राईट ऑन. डिस्क्रीट इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क्रीट particle system. Moment of inertia of discrete particle system. डिस्क्रीटचा अर्थच काय? बाउंड्रीज वेगवेगळ्या पाहिजेत, पार्टिकल सेपरेट सेपरेट हवेत. एक ॲक्सिस काढा. ॲक्सिसपासनं r1 डिस्टन्सला एक मास घ्या, ते घ्या m1. इथून r2 डिस्टन्सला दुसरं मास घ्या, हे घ्या m2. थोडं जवळ घेऊन या, तिसरं मास r3 डिस्टन्सला. लेट मी टेक थर्ड मास, इट इज m3. इकडे पण घेऊ शकतो आपण, काय फरक पडतो? लेट मी हॅव ॲट r4 डिस्टन्स सम मास m4.
नाही आता जर मला इनर्शिया काढायचा आहे तर आपला फॉर्म्युला काय m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर सो एन अप टू mn rn स्क्वेअर. तर आता पार्टिकल्स मात्र आपले फक्त r4 पर्यंतच आहेत, r4 आणि m4 पर्यंतच आहेत. बरोबर. याला असं लिहितं का इनर्शियाला मी लिहू शकतो समेशन. सिम्बॉलचा अर्थ काय समेशन. आणि इथं काय mi ri स्क्वेअर आणि आय ची व्हॅल्यू ऑफ आय रन्स फ्रॉम इथे काय 1 इथे काय n व्हॅल्यू ऑफ आय रन्स फ्रॉम 1 to n. म्हणजे ह्याला जर शॉर्टकटमध्ये फॉर्म्युला लिहायचा असेल मे बी वी कॅन राईट इन दिस वे आय इक्वल्स टू समेशन ऑफ mi ri स्क्वेअर समेशन रन्स फ्रॉम 1 to n. पाठ करू म्हणता एकदा. डिस्क्रीट सिस्टीम अशी सिस्टीम जिथे बाउंड्रीज वेगवेगळ्या असतात, पार्टिकल्स वेगळे दिसतात, कंटिन्युअस दिसत नाहीत. या वेळेला इनर्शिया m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर समेशन mi ri स्क्वेअर रनिंग फ्रॉम i इक्वल्स टू 1 to n. सोपं आहे. एक न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व करा बरं. चला तुम्ही लिहून घ्या. रॅडम लिहा. 3 पार्टिकल सिस्टीम 3 पार्टिकल सिस्टीम 3 पार्टिकल सिस्टीम ऑफ masses 2 3 4 kg 2 3 4 kg are at the corner of triangle आणि क्षणभर थांबा. आता थांबले. ह्यात अडचण काय माहिती आहे तो m1 r1 स्क्वेअर आहे तो करण्यासाठी एक नवीन कन्सेप्ट शिकायला लागेल. त्याचं नाव काय परपेंडिक्युलर डिस्टन्स. काय नाव आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. बट ते काढणं अवघड आहे. ते काढण्यासाठी एक स्टोरी आहे. स्टोरी कोणाची आहे तिघांची स्टोरी आहे. ही एक छोटी मुलगी आहे हिचं नाव आहे सानिया. काय नाव आहे सानिया. सानिया कितवीला आहे सानिया 5वीला आहे स्टँडर्ड 5th. सानियाचा एक भाऊ आहे तिच्यापेक्षा पण छोटा आहे त्याचं नाव आहे परवेज. काय नाव आहे परवेज आहे 1लीला स्टँडर्ड 1st. या दोघांचा एक मोठा भाऊ आहे त्याचं नाव आहे फारुख. मोठ्या भावाचं नाव काय फारुख. नाव अशी का घेतली मी फारुख वरनं फोर्स इन परवेज वरनं पे फॉर परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि सानियाच्या यस वरनं काय सपोर्ट. म्हणता एकदा सानिया इयत्ता 5वी परवेज 1लीला फारुख 10वीला. आता स्टोरी काय स्टोरी अशी आहे की सानियाच्या लक्षामध्ये आलं भाऊ म्हटला होता 10वीचा निकाल लागला 10वीला तो टॉप वगैरे आला तर तो दोघांना बागेमध्ये नेणार आणि आईस्क्रीम खाऊ घालणार. बरोबर. आणि तिघं बागेमध्ये ऑलरेडी आलेले आहेत आणि एकदम सानियाला आठवलं की भाऊ म्हटला होता की नाही म्हणे आता 10वीचा निकाल लागला माझे 90च्या वरती पर्सेंटेज गेले की तुम्हाला मी काय खायला देईन आईस्क्रीम खायला देईन. चालले होते रस्त्याने बागेच्या. ही कोण चालली आहे सानिया. सानियाचा हात पकडला कोणी 1लीतला कोण आहे परवेज त्याने पकडला.
परवेजचा हात पकडलाय कोणी, हा मोठा भाऊ त्यांचा, त्याचं नाव काय, फारुख. बरं, फारुख जर सरळ गेला असा, फारुखवरनं आपण जे लक्षामध्ये ठेवणार आहे ते काय, फोर्स. परवेजवरून जे आपण लक्षामध्ये ठेवणार त्याचं नाव काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि सानियावरनं जी गोष्ट लक्षामध्ये ठेवणार आहे त्याचं नाव आहे सपोर्ट. सानियावरनं काय येणार, सपोर्ट. एफ वरनं फारुख, फारुखवरनं फोर्स, आणि पी वरनं परवेज. हा सरळ फारुख चालला, ह्यांच्यासोबत हा कोण चालला आहे, परवेज, आणि त्यांच्यासोबत कोण चालली आहे, सानिया. बरोबर. आणि हात त्याने एकमेकांचे पकडलेले आहेत, एकदम स्ट्रेट असे पकडलेत पार. बरोबर. मला सांगा, समजा सानियाचा एकदम सरळ हात पकडला असा आणि परवेजचा सरळ आणि फारुखने पकडला आहे, मी समजा म्हणलं की दोघांच्या हातांच्या लेंथची ॲडिशन करा, तर तुम्हाला काय भेटेल बरं, यू विल बी गेटिंग द डिस्टन्स बिटवीन व्हॉट, डिस्टन्स बिटवीन सानिया अँड फारुख. दोघांच्या मध्ये डिस्टन्स तुम्हाला भेटेल. बरं, रस्त्याने जाता जाता मध्ये सानियाला आठवलं, अरे भाऊ म्हणला होता आईस्क्रीम देणार आहे, आईस्क्रीम का देत नाही आहे. ती आता रुसली, जागेवरच थांबली. ती पुढे चालली आहे का, नाही. पण तिचा हात पकडलेला जो छोटा पहिलीतला परवेज होता, तो पहिलीतला, त्याला काय आठवत नाही, त्याला काय कळत नाही, तो आपला चालला चालत पुढे. त्याचा हात कोणी पकडलाय, फारुखने. फारुख पण चालत चाललाय. काय होईल, जर सानिया थांबली इथे, पण ही दोघं जर पुढे चालत चालत गेले, हे काहीतरी असं होईल बघा. सानिया थांबली इथे, हा पॉईंट थांबलाय आणि हा पॉईंट पुढे गेला, काय होईल, रोटेट करतील, ते गोल फिरतील असे. बरोबर. हे रोटेट करतील, हा गोल फिरेन, हा गोल फिरेन, ह्यांचे हात असे होतील. बरोबर. काय झालं, अहो रोटेशनल मोशन तयार झाली. येस ऑर नो. बरोबर. सानियाचा अर्थ आहे सपोर्ट, सानिया मीन्स सपोर्ट, आणि एफ फारुख मीन्स फोर्स, आणि पी मीन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा, स्टोरीवरनं जर आपल्याला आता हे डिस्टन्स काढायचं असेल तर आपण काढणार कसं, स्टोरी इथे ठेवू रेफरन्सला, स्टोरीसोबतच शेजारी इथे ॲक्च्युअल केस घेऊ. मी म्हटलं की माझ्याकडे हा रॉड आहे, हा काय एक रॉड आहे, रॉडला खेळाने आपण भिंतीशी असं ठोकला इथे. खेळाने ठोकला म्हणजे रॉडचा हा पार्ट फिरू शकतो का, नाही. जो पार्ट फिरू शकत नाही तो स्टेशनरी बनला, तो सपोर्ट बनला, खिळा काय बनला, सपोर्ट. बरोबर. समजा इथे फोर्स आला, हा फोर्स असा आहे, हा काय फोर्स. तुम्हाला काय हवं माहिती आहे, तुम्हाला टॉर्क काढण्यासाठी आपलं काय हवं होतं, फोर्स इंटू वॉट, परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स तर भेटला की आपल्याला, हाच फोर्स आहे. त्यासोबत आणखी गोष्ट हवी, ती कोणती, परपेंडिक्युलर डिस्टन्स. करायचं काय, गोष्ट डोळ्यासमोर ठेवायची. गोष्ट सांगते काय, फारुख चाललेला आहे आणि फारुखच्या या लाईनला जर आपण सानिया सपोर्ट झालेली आहे, तिच्यामधनं जर ही लाईन काढली, तिघा अगोदर पॅरल चालले होते ना, तिघांचे मार्ग कसे होते अगोदर, एकमेकांना पॅरल. म्हणजे लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फारुख इज पॅरल टू लाईन ऑफ ॲक्शन ऑफ सानिया. इनिशियल दे वर वॉकिंग अलॉंग द सेम पाथ, देअर पाथ्स वेअर पॅरल टू इच अदर, राईट. मग फारुखची लाईन होती, ही लाईन कोणाची होती, सानियाची. त्या कशा होत्या, पॅरल. आपण तेच करायचं, आपण फोर्सची लाईन वाढवून घ्यायची. कोणाची लाईन आहे, फोर्सची. त्याला पॅरल लाईन काढायची कुठनं, सपोर्ट मधनं. ही लाईन कोणाची आहे, सपोर्टची. मला सांगा आता, सानियाचा हात पकडलाय कोणी, परवेजने, परवेजचा हात फारुखने. दोघांच्या हाताचे ॲडिशन, हे डिस्टन्स, हे डिस्टन्सच काय, हे डिस्टन्सचे परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स. डायग्राममध्ये कुठे येते, इथे येते कुठेतरी. दिस विल बी द परपेंडिक्युलर डिस्टन्स. तुमचं हे होणार परपेंडिक्युलर डिस्टन्स. सोपं आहे. केस नंबर 2 घेऊ. या इकडं. ही बॉडी आहे, बरोबर. पायवट आपण इथं गेलं,
हा सिम्बॉल काय, सपोर्ट. सपोर्टला इथून पुढे ट्रँगल काढायचा, लाईन्स काढायच्या, ट्रँगल आणि लाईन्स. हा झाला सपोर्ट. फोर्स गेला इथून. फोर्स म्हणजे कोण, फारुख गेला बरोबर. फारुखची लाईन सानियाच्या लाईनला कशी पाहिजे, पॅरलल. मध्ये कोण आहे, परवेज बरोबर. सो ड्रॉ लाईन फ्रॉम सानिया. सानिया काय, सपोर्ट. देन फारुख इज फोर्स. आणि दिस इज व्हॉट, परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता ह्याचा उपयोग होतो कुठं, ह्याचा उपयोग होतो लॅडर प्रॉब्लेममध्येच, जे आपल्याला सॉल्व करायचे. ही डायग्राम फक्त काढा. स्टोरी लिहिता का एकदा, लिहिली आपण ना, स्टोरीची डायग्राम काढली आहे का, स्टोरी डायग्राम फक्त काढा. न्यूमेरिकल दिलं हे काढून घ्या, न्यूमेरिकल सॉल्व करू आपण. न्यूमेरिकल थोडी जागा सोडा, न्यूमेरिकल थोडी जागा सोडा, ते सॉल्व पण करू आपण. आणि हे काढून घ्या. करा करा करा. चार्जर आणतो आपला फोनचा, नॉर्मलच आपला सी टाईप. थँक्यू. ड्रॉ केलं आहे, येस. आपलं न्यूमेरिकल मग आता ते पटकन सॉल्व करू. हाच ना. 3 particle system of masses 2, 3, 4 kg are at the corners of triangle. हे असं आहे. इथे एक मास आहे M1, इथे एक मास आहे M2, इथे एक मास आहे M3.
आणि हे डिस्टन्स हे तुम्हाला दिलंय 5 मीटर, हे दिलं इथे परपेंडिक्युलर, हे काय दिलंय परपेंडिक्युलर. M1 किती आहे 2 kg, M2 किती आहे 3 kg आणि M3 किती आहे 4 kg. काढायचं काय आपल्याला, काढायचं इनर्शिया काढायचा आहे. बरं त्यांनी 3 particle system of masses 2, 3, 4 kg are at the corner of triangle. क्वेश्चन दिला फाइंड inertia when triangle is rotated about side of triangle passing through 3 kg and 4 kg masses. ते काय म्हणतात, या ट्रायंगलला रोटेट केलं कशा अबाउट, म्हणजे हा झाला ॲक्सिस ऑफ रोटेशन, तर काय काढा इनर्शिया काढा. तर असे बघा, तर इथे पान दे ना मला, ट्रायंगल म्हणून आपण त्याचा पाडून दे मला एक. अखंड दे, अखंड निघेल का संपूर्ण, संपूर्ण दे, मोठा ट्रायंगल येतो. बरं तुमचा हा ट्रायंगल, हा ट्रायंगल असा काहीतरी आहे बरोबर. इथं मास कोणतं आहे M1, इथं काय M2, इथं काय M3. क्वेश्चन काय इनर्शिया काढा कधी, when the triangle is rotated about the side of triangle passing through 3 and 4 kg. कोणती साईड 3, 4 kg ची, खालची ना. हा ट्रायंगल असा फिरवला असा, इनर्शिया कधी काढा, हा ट्रायंगल आहे, इथं मास कोणतं आहे 2 kg, इथं वरती मास आहे 2 kg, इथं मास कोणतं आहे 3 kg, इथं कोणतं 4 kg. कधी काढा, त्यावेळेला ज्यावेळेला ट्रायंगलला या साईडच्या भोवती फिरवलं, कोणती साईड, साईड पासिंग थ्रू 3 kg अँड 4 kg. अशी फिरेन ना साईड, कशी फिरेन ती, ट्रायंगल असं फिरेन. असं फिरवताना काय काढायचं आहे इनर्शिया काढायचा. केस कळली का, बघू आपण कसं विनते. फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला आहे इनर्शियाचा, inertia is m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square. आणि r1 r2 r3 रेडियस ऑफ रोटेशन आहे, त्यामध्ये लपलेला अर्थ असा आहे दे आर परपेंडिक्युलर डिस्टन्सेस फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे सांगितलं नसतं ते कळलंच नसतं, त्यात कुठे परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठं काय उल्लेखच केलेला नाही आहे. डायग्राम आठवा, अशी डायग्राम होती ना. हा पार्टिकल काय होता M1, हा काय होता R1. सांगा R1 आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन ह्यामधला अँगल किती होता 90 होता. म्हणजेच R1 काय आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथे माझ्याकडे M2 होता, हा काय होता R2. सांगा R2 आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन यामधला अँगल किती आहे 90. म्हणजे ती म्हणायला रेडियस आहे, खरं ते काय परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरं M1 R1 स्क्वेअर I इक्वल्स टू M1 किती आहे, M1 किती आहे 2 kg. M1 मी लिहिलं 2 kg.
आता काय पाहिजे R1 काय M1चं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा M1 हा काय ॲक्स ऑफ रोटेशन. काय करायचं ॲक्स ऑफ रोटेशन मधनं लाईन काढायची. का बरं इथं ॲक्स ऑफ रोटेशन कोण झाला आहे सपोर्ट. अहो तो फिरला का बघा बरं. हा ट्रायंगल आहे हा पॉईंट फिरतो हो ही साईड फिरते हो ही साईड फिरते हो ही कुठं फिरते ही तर जागेवरतीच आहे की. ही साईड बघा जागेवरतीच आहे ती. तिने जागा सोडली का ती अशी गेली का नाही ती अशीच आहे. ती काय बनली आहे सपोर्ट बनली आहे. ती साईड काय आहे सानिया आहे. कोण फिरतोय M1 म्हणजे फोर्स कोणावरती येईन M1 वर. क्लिअर झालं. ह्या M1 मधनं पॅरलल लाईन काढायची कोणाला सपोर्टला. इथून कोण जाणार फारुक. ही लाईन कोणाची सपोर्टची म्हणजे सानियाची. आणि दोघांच्या मधले इथे कोण आहे परवेज. हा हात तो ॲड केला हे काय असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स. डायग्राम मी दिले की तुम्हाला किती दिले ते 5 दिले इंटू काय 5चा स्क्वेअर. दुसरं मास काय M2 किती M2 आहे 3Kg इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स कशापासनं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. अहो हा जर ॲक्स ऑफ रोटेशन वरतीच आहे तर ह्याचा ॲक्स ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती 0 इंटू काय 0चा स्क्वेअर प्लस M3 4. पण हा कुठं आहे ॲक्स ऑफ रोटेशन वरतीच आहे. म्हणजे तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात आणि तुम्हाला विचारलं कोल्हापूरपासून तुमचं डिस्टन्स किती 0. तुम्ही तुमच्या बेंचवरती आहात तर तुमच्या बेंचपासून तुमचं डिस्टन्स किती 0. M3 ॲक्स ऑफ रोटेशन वरती आहे त्याचं ॲक्स ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती 0 म्हणजे काय येणार 0चा स्क्वेअर. काय म्हणते I इक्वल्स टू 5चा स्क्वेअर 25 दुने 50 अधिक 0 50 आला. ह्याचं युनिट काय असेल काय मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मासचं युनिट काय Kg आणि डिस्टन्सचं मीटर. काय युनिट आहे Kg मीटर स्क्वेअर. घ्याल कन्सेप्ट क्लिअर झाली आहे का आता. लिहिलंयस या पुढे लिहा. लँडिंग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंटिन्युअस बॉडी सिस्टीम किंवा कंटिन्युअस बॉडी करा सोपं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंटिन्युअस बॉडी. डिस्क्रीट केला आपण पार्टिकलचा केला. आता काढायचा कोणाचा कंटिन्युअस बॉडीचा. कसं निघेन चला मी म्हटलं की ही कंटिन्युअस बॉडी माझ्याकडे काहीतरी आहे अशी. ही एक बॉडी आहे कंटिन्युअस आहे पार्टिकल्स नाही आहेत. आणि या बॉडीला मी आय एम रोटेटिंग इट अबाउट दिस लाईन. ह्या लाईनच्या भोवती अख्खी बॉडी मी फिरवतोय. आपल्याकडे फॉर्म्युला कोणता माहिती आहे का M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर. पण इथे M1 M2 कुठे आहेत का नाही ना. अख्खं एकच मास आहे M कॅपिटल M. मग करायचं काय थोडंसं मास इथं पकडायचं. याला काय म्हणायचं DM. तर DMचं हे डिस्टन्स काय काहीतरी R बाबा हां R1. तर छोट्याशा मासचा इनर्शिया काय असेल आपला फॉर्म्युला काय होता MR स्क्वेअर M1 R1 स्क्वेअर. M1 काय D1 इनर्शिया पाहिजे हा काय M1 काय DM इंटू काय R1 स्क्वेअर प्लस ते शेजारी एक मास पकडायचं असं. हे मास किती आहे DM. सगळे मासेस सेम घेतले DM M1 प्लस DM M2 पण DM सगळे DM. मग हे DMचं ह्याचं डिस्टन्स काय R2. हे काय असेल DM इंटू R2 स्क्वेअर. आणखी एक मास घेतलं DM त्याचं डिस्टन्स काय R3 प्लस काय DM इंटू काय R3 स्क्वेअर. असे ॲड करत 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 आपण गेलो. DM R4 स्क्वेअर DM R5 स्क्वेअर
याला कसं लिहिता येईल? याला लिहिता येईल समेशन ऑफ dm आर स्क्वेअर. यालाच कसं लिहिता येईल? यालाच लिहिता येईल हे समेशन कुठे करा? अख्ख्या बॉडीसाठी, अख्ख्या बॉडीच्या या बाउंड्रीसाठी, अशा अख्ख्या बाउंड्रीसाठी त्याला म्हणायचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचा अर्थ काय असतो माहिती का? समेशन अलॉंग कर्व. हा काय? कर्व. असं काय असतो? कर्व. हा काय? कर्व. हा काय? कर्व. हा काय? कर्व. ॲडिशन करा, समेशन करा. कसे करा? अलॉंग इथून जे ॲड, ह्या डीएम 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 असे ॲड करत 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 जावा कुठे? अलॉंग कर्व. अलॉंग कर्व म्हणजे हा कर्व आहे ॲक्च्युली. या कर्वचे अलॉंग ॲडिशन करा. कोणाची? डीएम आर स्क्वेअरची. ह्याला असं पण लिहिता येईल कर्वचे अलॉंग ॲडिशन करा आर स्क्वेअर डीएमची. त्यालाच म्हणतात इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचा खरा अर्थ हा काय? म्हणजे हा यस नाही आहे, हा काय? कर्व आहे. अलॉंग कर्व काय करा? ॲडिशन करा. म्हणजे कंटिन्युअस बॉडीसाठी इनर्शियाचा फॉर्म्युला भेटला. फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. म्हणता एकदा, फॉर कंटिन्युअस बॉडीज इनर्शिया इज इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. क्लिअर? लिहून घ्या सगळं. आर स्क्वेअर डीएम लिहा, किंवा तुम्हाला सोपं एम आर स्क्वेअर सोपं वाटत असेल ते इंटिग्रेशन डीएम आर स्क्वेअर लिहा, काय फरक पडत नाही, एकच आहे. तुम्हाला एम आर स्क्वेअर पाठ केला असेल तर एम ऐवजी काय लिहा? डीएम इंटू आर स्क्वेअर, ते लिहा. दोघांचा अर्थ एकच आहे, मल्टिप्लिकेशन शेवटी. या पुढे चला. मी समजा म्हटलं तो आत्ताचा केसा हा ट्रायंगल आहे. हे मास M1 आहे, हे मास काय? M2 आहे, हे मास M3 आहे. या पॉइंटला म्हटलं A, या पॉइंटला म्हटलं B, या पॉइंटला म्हटलं C. ट्रायंगलला याच्या भोवती फिरवलं. कशाभोवती फिरवलं? AC भोवती. तर जो इनर्शिया आला त्याला म्हणायचं IAC. पुन्हा एकदा म्हणता, एकदा जर ट्रायंगलला AC साइडच्या भोवती फिरवलं, इफ द ट्रायंगल इज रोटेटेड अबाउट AC, पण AC इथे राहतो, सगळे ACच्या भोवती फिरतात ना, त्याला काय म्हणायचं? IAC. समजा मी म्हटलं या ट्रायंगलला मी BCच्या भोवती फिरवलं. हा ट्रायंगल आहे असा, हा काय? B, हा काय? C. असा फिरवलं ट्रायंगल. ट्रायंगल कशा भोवती फिरतो? ट्रायंगल इज रोटेटिंग अबाउट BC. तर त्यावेळेला जो इनर्शिया आला त्याचं नाव काय? IBC. IACचा अर्थ काय? बॉडी इज रोटेटेड अबाउट AC. म्हणजे असे, हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल असा फिरणार. कशाभोवती फिरणार? ACच्या. तर इनर्शिया काय? IAC. M1 M2 M3 सेम राहतील, काय चेंज होतील? परपेंडिक्युलर डिस्टन्सेस बदलतील. जर मी असं केला, IBCचा अर्थ काय? हा B आहे, हा काय? C आहे, हा A. ट्रायंगल इज रोटेटेड अबाउट BC. तर ऑपोजिशन काय? IBC. मग डिस्टन्स कोणता असेल माहिती आहे? मग ह्याचं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स हे असेल. क्लिअर होतंय? जर मी समजा एखादी बॉडी घेतली, ह्या बॉडीचा हा सेंटर ऑफ मास आहे, बॉडीचा हा पॉईंट काय? सेंटर ऑफ मास. आणि सेंटर ऑफ मास मधनं हा ॲक्सिस चाललाय. बॉडीला जर या सेंटर ऑफ मास भोवती फिरवलं तर जो इनर्शिया आहे त्याचं नाव आहे ICOM. म्हणता एकदा, जर बॉडीला त्या ॲक्सिस भोवती फिरवलं जो सेंटर ऑफ मास मधनं चाललाय
तर जो इनर्शिया आहे तो आय स्यू एम. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू स्यू एम. आय बी सी, बॉडीला बी सीच्या अबाउट फिरवलं. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बी सी. आय ए सी, बॉडीला ए सीच्या अबाउट फिरवलं. क्लिअर? लिहा. लिहिलंयस? लक्ष बंद करूया. असं कळलं सगळं. चलो बाय.